हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 29 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चंद्रकांतचे गुंड यांनी राजा आणि अवनीला शोधून काढलं आणि रस्त्यावर जो काही थरार रंगला. चंद्रकांतचे गुंड हे चक्क कोयते, कुऱ्हाड हे सगळं घेऊन या राजा आणि अवनीच्या गाडीमागे धावत होते. राजावर वार करत होते. राजा आणि अवनी खूप घाबरले आणि मग शेवटी एके ठिकाणी या सगळ्या गुंडांनी राजा आणि अवनीला पकडलं आणि त्याच वेळेस चंद्रकांतसुद्धा तेथे पोहोचला. चंद्रकांत गाडीतून खाली उतरला. त्याने आपली बंदूक बाहेर काढली. राजावर ही बंदूक रोखली आणि राजाला म्हणाला, धनराज डांगट, तुझा खेळ संपला. मग आता चंद्रकांत हा खरंच राजावर गोळी चालवणार का? राजा आणि अवनी तर पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच CCTV फुटेजमध्ये चंद्रकांतला राजा आणि अवनी ज्या गाडीतून पळाले त्या गाडीचा नंबर दिसतो आणि चंद्रकांत लगेच आपल्या गुंडांना या गाडीचा फोटो आणि नंबर पाठवून देतो. चंद्रकांतचे गुंडसुद्धा खूप डेंजर असतात. त्यांना हा फोटो आणि गाडीचा नंबर दिसतो आणि ते लगेच गाडी शोधायला निघतात. इकडे अवनी आणि राजा मात्र निवांत असतात. आपल्या मागे काय होतं आहे हे त्यांना माहीत नसतं. अवनी राजाला म्हणते, मला माहिती आहे तू मला एवढी मदत का केलीस, का करतोयस? राजा विचारतो, का बरं? तर अवनी म्हणते, तू ये ना थोडा चांगला माणूस आहे. हे ऐकून राजा हसू लागतो. अवनी म्हणते, थोडाच आहे बरं का, जास्त नाही आहे. राजा म्हणतो, अहो काय मॅडम, तुमच्यासाठी येथे मी माझा जीव धोक्यात घालून निघालो आहे. आपण पकडलो गेलो ना, तुमचं काय व्हायचं नाही, पण तुमचे वडील आहे ना मला डायरेक्ट ढगात पाठवतील आणि तुम्ही चांगलं म्हणण्याससुद्धा एवढी कंजूशी करताय. अहो म्हणा, मन मोकळं करून म्हणा. राजा आहे ना एकदम राजा माणूस आहे, लय भारी माणूस आहे म्हणा की. अवनी ही खुदू हसू लागते. राजासुद्धा हसत असतो, अवनीसुद्धा हसत असते. पण या दोघांना माहीत नसतं की या दोघांच्या चेहऱ्यावरचं हे शेवटचं हसू आहे आणि आता त्यांच्यावर खूप मोठं संकट येणार आहे. आणि इकडे सुलू आत्याने काडी केल्यानंतर प्रज्ञाचे वडील यशोदाच्या घरी पोहोचतात. सुलू आत्या त्यांची वाटच पाहत असते आणि म्हणते, या या या, मी सुलू, मी त्यांची आत्या आहे. आणि काय सांगावं तुम्हाला, तुमची पोरगी ना एकदम नालायक थर्ड क्लास माणसाच्या नादाला लागली आहे. अहो जसा बाप तशी पोरंसुद्धा दिवसभर दारू पिणार, मारामाऱ्या करणार, धिंगाणा घालणार. आणि तुमची पोरगी ना थोडी भोळसट, थोडी येडीच दिसती मला. काय त्या यशाच्या नादाला लागली? अहो इतका वेळ ना येथे दोघं गुलुगुलू गप्पा मारत बसले होते आणि आता तुमच्या पोरीला नादाला लावून तो यशा आतमध्ये घेऊन गेलाय. घरात दुसरं कोणीच नाही आहे. आता तुम्हीच विचार करा त्या दोघांमध्ये काय होत असेल ते. हे ऐकून प्रज्ञाच्या वडिलांना खूप राग येतो आणि ते जोरजोरात आवाज देतात, प्रज्ञा बाहेर ये, प्रज्ञा बाहेर ये. प्रज्ञा आणि यशोदा बाहेर येतात आणि प्रज्ञाचे वडील चक्क यशोदाची गचंडी पकडतात आणि विचारतात, काय रे भामट्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोरीला नादाला लावायची? सुलू आत्या चांगलीच खुश होते. तेवढ्यात नमीसुद्धा तेथे येते आणि हे सगळं पाहून तिला मोठा धक्काच बसतो. प्रज्ञाचे वडील हे यशोदावर खूप चिडलेले असतात आणि म्हणतात, मी लग्नाला नकार दिला म्हणून माझ्या पोरीला नादाला लावतोस का रे? तुमच्या घरात कुणी पोरगी देत नाही म्हणून चांगल्या घरातील पोरींना असं वाईट वळणाला लावता का तुम्ही? यशोदा म्हणतो, ऐकून घ्या, असं काही झालेलं नाही आहे. उगाच तुम्ही तुमच्या मुलीबद्दल काही वाईट साईड बोलू नका. प्रज्ञासुद्धा म्हणते, हो पप्पा, त्यांना वाईट बोलू नका. मीच त्यांना भेटायला आले होते, माझ्याशी लग्न करा असं सांगायला आले होते. प्रज्ञाचे वडील म्हणतात, गप्प बसायचं, एक शब्द बोलायचं नाही, नाहीतर थोबाडच फोडेल. प्रज्ञा गप्प बसते. सुलू आत्या खूप खुश होते आणि म्हणते, अहो ही पोरं आहे ना एक नंबरची नालायक आहे. यांचा बाप त्याने स्वतःच्या बायकोचा खून केला, दुसरी पण टिकली नाही आणि आता ही पोरं पण तेच करताय. लोकांच्या चांगल्या पोरींना नादाला लावायचं आणि मग त्यांना आपल्या घरी आणायचं. अहो मी सुद्धा एका पोरीची आई आहे म्हणून माझं काळीच तुटतं, नाहीतर मला काय घेणं देणं आहे? मी तर यांच्याशी सगळे संबंध तोडलेत, फक्त यांच्या घरा शेजारी राहिले कारण यांनी माझा हिस्सा खाल्लाय म्हणून मी येथे राहायला आली आहे. प्रज्ञा चिडून म्हणते, बाबा तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका, हे खूप चांगले आहेत आणि आम्ही असं चुकीचं काही करत नव्हतो, मीच त्यांना भेटायला आले होते. पण प्रज्ञाचे वडील काहीच ऐकून घेत नाही आणि तेवढ्यात पाण्या घरी येतो.
पाण्या पाहतो की या प्रज्ञाच्या वडिलांनी चक्क यशोदाच्या कॉलरला हात घातलाय. पाण्या रागारागाने गाडीच्या खाली उतरतो आणि प्रज्ञाच्या वडिलांचा हात सोडवतो आणि जाब विचारतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या यशोदाच्या कॉलरला हात घालण्याची. प्रज्ञाचे वडील त्याच्याकडे सुद्धा रागारागाने पाहत असतात. प्रज्ञा आपल्या वडिलांना समजावून सांगते, बाबा तुम्ही जो विचार करताय ना तसं काहीच नाही आहे. मी स्वतः यांना भेटायला आले होते. त्यांनी मला काय नादाला वगैरे लावलेलं नाही आहे. तेवढ्यात पाण्या हा प्रज्ञाला विचारतो, तुमचं याच्यावर प्रेम आहे का? प्रज्ञा म्हणते, हो मला हे खूप आवडतात, परंतु माझ्या बाबांनी यांना तुमच्यापासून वेगळं राहायला सांगितलं, वेगळा संसार थाटायला सांगितला, पण यांनी त्यासाठी नकार दिला, त्यामुळे आमचं लग्न जमलं नाही. हे ऐकून पाण्याला मोठा धक्काच बसतो, कारण पाण्याला ही गोष्ट माहीत नसते. प्रज्ञाचे वडील खूप चिडतात आणि म्हणतात, प्रज्ञा फक्त एवढंच कारण नाही आहे की हा वेगळं घर घेऊन नाही राहायला तयार झाला, तर याचा बाप खुनी आहे, खुनी. हे ऐकून यशोदा आणि पाण्याला खूप राग येतो. पाण्या चिडून म्हणतो, आमच्या बापाबद्दल एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही. आमच्या बापाबद्दल काही बोलला ना तर तुझी जीभ हासडून घेईल. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर इकडे चंद्रकांत चक्क राजाचा गाडी मालक नानाला कॉल करतो. नाना फोन उचलतो आणि विचारतो, बोला ना मालक. तर चंद्रकांत त्याला विचारतो, तो राजा कुठे? तर नाना म्हणतो, कोठे असणार, त्याला तुमच्या घरी तर ड्रायव्हर म्हणून पाठवलं होतं ना. तर चंद्रकांत सांगतो, अरे नाही येतो, पळून गेलाय. नाना म्हणतो, अहो असा कसा पळून जाईल, खूप चांगला मुलगा आहे तो. चंद्रकांत म्हणतो, अरे एक नंबरचा नालायक मुलगा आहे तो, नालायक. चंद्रकांतला नाना विचारतो, अहो नेमकं काय झालंय साहेब? तर चंद्रकांत सांगतो, अरे माझी पोळगी घेऊन पळून गेलाय तो. हे ऐकून नानाला जबर धक्काच बसतो. नाना म्हणतो, असं कसं? चंद्रकांत त्याला विचारतो, आत्ताच्या आत्ता त्याच्या घरचा पत्ता सांग. तर नाना खोटं बोलतो, नाही नाही, पत्ता विचारायची वेळच कधी आली नाही, पत्ता बित्ता मला माहीत नाही आहे. चंद्रकांतला समजतं हा नाना खोटं बोलतोय. चंद्रकांत फोन कट करतो आणि म्हणतो, एकदा त्या राजाला गोळ्या घातल्या ना मग या नानाला सुद्धा गोळ्या घालतो. खोटं बोलतोय साला. आणि चंद्रकांत आणि महेश हे या गाडीचा पाठलाग करत असतात. इकडे धन्या कॉलेजमधून घरी परत येतो आणि सुलवात्या ही प्रज्ञाच्या वडिलांना सांगते, पाहिलं का या पोरांची भाषा, दिवसभर मारामाऱ्या, दारू पिऊन पार्ट्या करणं, पोरींची छेड काढणं, लोकांच्या चांगल्या पोरींना नादाला लावणं, हेच धंदे चालतात या पोरांचे. धन्या हे सगळं ऐकतो. सुलवात्या यशोदा आणि पाण्याबद्दल काही वाईट साईड बोलत असते. पाण्याला खूप राग येतो. पाण्या चिडून म्हणतो, आत्ते. तेवढ्यात यशोदा पाण्याला शांत बसवतो आणि म्हणतो, प्रत्येक गोष्ट भांडणाने सॉल्व नाही होत. यशोदा हात जोडून प्रज्ञाच्या वडिलांसमोर उभा राहतो आणि म्हणतो, माझा राग तुमच्या मुलीवर घरी गेल्यावर काढू नका. तुमच्या मुलीच्या चारित्र्यावर कोणताही संशय घेऊ नका, त्यावर कोणताही डाग नाही आहे. पण प्रज्ञाचे वडील खूप चिडतात आणि म्हणतात, नालायका, खोटं बोलतोयस असं म्हणून ते चक्क यशोदाच्या थोबाडीत मारण्यासाठी हात उचलतात. पण त्याच वेळेस एंट्री होते आपल्या धोंडी अण्णाची. धोंडी अण्णा प्रज्ञाच्या वडिलांचा हात पकडतात आणि म्हणतात, डोंट टच माय सन, डोंट टच. आणि या धोंडी अण्णाला पाहून प्रज्ञाचे वडील सुलवात्या चांगलेच घाबरतात आणि धोंडी अण्णा या प्रज्ञाच्या वडिलांना ठणकावून सांगतात, माझ्या पोरांच्या अंगाला हात लावायचा नाही, त्यांचा बाप अजून जिवंत आहे. माझ्या पोराच्या अंगाला हात लावायची हिंमत केली ना तर तुझा हात खुब्या कासून उपटून फेकून देईन. प्रज्ञाचे वडील चांगलेच घाबरतात आणि मग प्रज्ञाच्या वडिलांसमोर धोंडी अण्णा प्रेमाने बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या पोरांना आहे ना मी संस्कार दिले आहेत. बाईंचा आशीर्वाद किती महत्त्वाचा असतो त्याबद्दल शिकवलं आहे. माझी पोरं कधीच बाईचा अपमान करणार नाही. लोकांच्या पोरीबाळूंची अब्रू त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कधीही त्याबद्दल ते वाईट विचार करणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. माझी मुलं माझा अभिमान आहेत. धोंडी अण्णा आपल्या मुलांची खरी बाजू या प्रज्ञाच्या वडिलांना सांगतात, पण त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. तेवढ्याच सुलवात्या चिडून म्हणते, पाहिलं का कोण बोलतंय? आणि मग धोंडी अण्णा सुलवात्याकडे रागारागाने पाहतात आणि धोंडी अण्णाच्या एकच नजरेत सुलवात्या गार पडते. पुढे काही बोलण्याची तिची हिंमतच होत नाही. धोंडी अण्णा प्रज्ञाच्या वडिलांसमोर हात जोडतात आणि म्हणतात, तुम्हाला काय राग काढायचा असेल ना तो राग माझ्यावर काढायचा, पण माझी मुलं माझा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ. त्यामुळे त्यांना काही बोलायचं नाही. तेवढ्यात प्रज्ञा पुढे येते
आणि आपल्या बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते. बाबा, तुम्हाला कळत नाही आहे का, ही माणसं किती चांगली आहे, मला यशाशीच लग्न करायचं आहे, किती चांगला आहे तो. पण प्रज्ञाचे वडील म्हणतात, गप्प बसायचं, आत्ताच्या आत्ता चल माझ्याबरोबर. असं म्हणून प्रज्ञाचे वडील प्रज्ञाला आपल्याबरोबर घेऊन निघून जातात. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. आणि मग सुलवात त्या धोंडी अण्णाला म्हणते, ए धोंडी, माझा शाप आहे तुला आणि तुझ्या पोरांना, या घराला बाईचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही. या जन्मात तर मी तुझ्या पोरांचं लग्न होऊ देणार नाही. तुझ्या एक पण पोराचं लग्न होणार नाही. तुझी सगळी पोरं अशीच बिनलग्नाची राहतील, हे लक्षात ठेव. असं म्हणून सुलुआत्या तेथून निघून जाते. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. एक एक करून सगळेजण घरात निघून जातात. धोंडी अण्णा म्हणतो, आता औषध घ्यावं लागेल, आता औषध घ्यावंच लागेल. आणि इकडे अवनी आणि राजा हे मस्त गप्पा गोष्टी करत हसत हसत रस्त्याने जात असतात. आणि त्याच वेळेस महेशचे गुंड, चंद्रकांतच्या गुंडांना राजा आणि अवनीची गाडी दिसते. ते म्हणतात, अरे ही तीच गाडी आहे, कर पाठलाग त्या गाडीचा. आणि राजा आणि अवनीला हे माहीत नसतं. राजा अवनीला सांगतो, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही खूप नशीबवान आहे. अवनी विचारते, मी आणि नशीबवान? अरे लग्नाच्या आदल्या दिवशी मी घरातून पळाली आहे, मी कसली नशीबवान? तर राजा सांगतो, पण पळाली कशी? मी होतो म्हणून. तुम्हाला काय वाटतं, दुसरं कोणी असतं तर त्याने तुम्हाला एवढी मदत केली असती? अहो मी आहे म्हणून तुम्हाला एवढी मदत केली आहे. तुम्हाला माहिती आहे का, मला लहानपणी काय म्हणायचे? अवनी विचारते, काय? तर राजा तिला सांगतो, DR. अवनीला काही कळतच नाही. अवनी विचारते, DR म्हणजे? तर राजा सांगतो, डेअरिंगबाज राजा म्हणायचे मला, अशी डेअरिंग होती माझ्यामध्ये. हे ऐकून अवनी हसू लागते. आणि चंद्रकांतचे गुंड त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असतात. इकडे घरामध्ये सगळे येतात आणि धोंड्यांना दारू मिक्स करत असतो. त्याला आता दारू प्यायची असते. यशोदा, पाण्या, धन्या सगळे गप्प उभे असतात. पाण्या चिडून म्हणतो, ओ धोंड्यांना, नका ना पिऊ ती दारू. अहो जगातल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे ती काय दारू नसते. नका दारू पिऊ. विचारा तुमच्या पोराला, त्याने हे सगळं का केलं. पण धोंड्यांना काही बोलत नाही. धन्या म्हणतो, नाही नाही, ते काय नाही बोलायचे, कारण त्यांच्या यशाला ते कसं बोलतील. यशाला काही बोलावं लागू नये, काही विचारावं लागू नये, म्हणून तर ते दारू पितात. आणि मग पाण्या हा यशोदाला म्हणतो, तू आमचा मोठा भाऊ आहे, याचा अर्थ तू सगळं तुझ्या मनाचं करशील असं होत नाही. तू आमचं सुद्धा ऐकायला पाहिजे. तर यशोदा म्हणतो, अरे काय सांगायचं, त्या मुलीला मी आवडलो होतो, पण तिच्या वडिलांना नव्हतं आवडलो ना. त्यांची अशी इच्छा होती की मी हे घर सोडावं, आणि मी हे घर नाही सोडू शकत. तर धन्या म्हणतो, अरे थोडे दिवस जायचं, नंतर आपण तिला इथे घरात आणलं असतं ना. तर यशोदा म्हणतो, आणि ती कधीच नाही आली असती म्हणजे? मी तुम्हाला कधीच सोडू शकत नाही. मी एक दिवससुद्धा तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. पाण्या, धन्या, धोंड्यांना सगळे खूप इमोशनल होतात. धन्या हा यशोदाला मिठी मारतो. पाण्यासुद्धा इमोशनल होतो. हे तिघे भाऊ एकमेकांना मिठी मारतात. आणि धोंड्यांना हे सगळं पाहत असतो. धोंड्यांनासुद्धा खूप इमोशनल होतो. आणि त्याच वेळेस नमीसुद्धा तेथे येते. नमी हे सगळं खिडकीतून पाहते आणि म्हणते, देवी आई, हे तू काय करतेस? इतक्या चांगल्या मुलांना तुझा आशीर्वाद मिळत नाही आहे, आणि माझ्या आईसारख्या वाईट बाईचा शाप मातो फळतोय. या घराला बाईचा आशीर्वाद मिळू दे. माझ्या रूपाने नाही तर नाही, पण एखाद्या दुसऱ्या बाईच्या रूपाने या घराला बाईचा आशीर्वाद मिळू दे, आणि मग मलासुद्धा यशाची बायको बनवून याच घरात येऊ दे, अशी प्रार्थना नमी करते. आणि मग धोंडी अण्णासुद्धा या मुलांच्या आईकडे, आपल्या गेलेल्या बायकोकडच्या फोटोकडे पाहतात आणि म्हणतात, लक्ष्मी, हा तुझाच आशीर्वाद आहे जो माझ्या घराला मिळाला आहे. खरंच मी बाप म्हणून या पोरांसाठी कधीच काही नाही केलं, पण तरीसुद्धा माझी पोरगं इतकं चांगलं कसे निघालेत. खरंच आय एम प्राऊड, आय एम प्राऊड. आणि जसा तुझा आशीर्वाद या घराला लाभला ना, तसाच आणखी एका बाईचा आशीर्वाद या घराला लाभू दे, अशी प्रार्थना आपल्या गेलेल्या बायकोकडे धोंडी अण्णा करतात. आणि सगळी मुलंसुद्धा खूप इमोशनल होतात. तर इकडे राजाच्या फुशारक्या सुरू असतात की आपण काय कमी डेअरिंगबाज नाही आहे, लहानपणापेक्षा डबल डेअरिंगबाज झालो आहे आपण. आणि अवनी त्याच्या या जोकवर हसत असते. आणि त्याच वेळेस चंद्रकांतच्या या गुंडांची गाडी राजाच्या गाडीजवळ येते. आणि एक टकलू गुंड चक्क गाडीच्या दरवाजातून बाहेर येऊन राजावर कोयत्याने प्रहार करू लागतो, वार करू लागतो. राजा आणि अवनी चांगलेच घाबरतात. राजा म्हणतो, आयो हे कोण आहे? ए टकलू, काय करतोयस तू? तर अवनी सांगते, कदाचित हे माझ्या दादाचे माणसं आहे.
ते गुंड आहे माझ्या दादाने पाठवलेले. राजा विचारतो, तुमच्या दादाची माणसं? अहो तुमचा दादा कसं करतो तरी काय, असे डेंजर गुंड पाठवले त्याने. आणि हे गुंड जोरजोरात ओढत असतात. ए गाडी थांबव, हे गाडी कडेला घे. आणि हॉकीने, कोयत्याने, कुऱ्हाडीने राजावर, गाडीवर प्रहार करत असतात, वार करत असतात. राजा चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, ए टकल्या, तू ना गाडीमध्ये घुस रे, गाडीच्या बाहेर कशाला आला, मरशील ना गाडीच्या बाहेर येऊन. राजा आणि अवनी चांगलेच घाबरलेले असतात आणि भर रस्त्यात हा थरार रंगलेला असतो. चंद्रकांतचे सगळे गुंड राजाच्या गाडीचा पाठलाग करत असतात. आणि इकडे अवनीची आई खूप इमोशनल होते. अवनीच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते, बाळा, तुला तुझ्या आईबाबांचा विचारसुद्धा नाही आला का? तू घर सोडून गेल्यावर आमचं काय होईल? स्वाती ही आईला सावरते, खाली बसवते. आई विचारते, स्वाती, अवनी तुला सगळं सांगते ना, तिला हे लग्न नव्हतं करायचं, ते सुद्धा तिने तुला सगळ्यात आधी सांगितलं होतं. मग सांग ना, तिले आता ती कुठे, काय करते, कोणाबरोबर गेली, तुला माहीत असेल ना, तिने तुला सांगितलं असेल, सांग बरं. स्वाती म्हणते, नाही आई, मला जर काही माहीत असतं ना तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं. मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्याच वेळेस दरवाजा वाजतो. स्वाती दरवाजा उघडते तर एक बाई आलेली असते. ती बाई सांगते, विवान रावांचे वडील घरी आले आहेत. हे ऐकून अवनीच्या आईला जबर धक्काच बसतो. अवनीची आई खूप घाबरते. आणि इकडे राजाचा मालक नाना चक्क राजाच्या घरी पोहोचतो आणि जोरजोरात आवाज येतो, ए राजा बाहेर ये, ए राजा लवकर बाहेर ये. राजा तर बाहेर येत नाही, पण त्याचा आवाज ऐकून इकडून सुलवात्या आणि दत्ता हे दोघे घराबाहेर येतात आणि काय गोंधळ चाललाय हे ऐकू लागतात. आणि या नानाचा आवाज ऐकून धन्या पाण्याबाहेर येतात. धन्या विचारतो, ओ नाना, काय झालं, काय एवढ्या जोरात ओरडताय? तर नाना म्हणतो, त्या यशाला आधी बाहेर बोलव. यशाला बाहेर येतो तर हा नाना म्हणतो, ए यशा, तुझ्या भावाने, त्या राजाने किती मोठा कांड केला आहे माहिती आहे का? तेवढ्यात यशदाची नजर सुलवात्या आणि दत्तावर जाते. त्याला समजतं हे ऐकतील, त्यामुळे यशदा नानाला आतमध्ये घेऊन जातो. नाना तुम्ही चला आतमध्ये. पण नाना काही आतमध्ये यायला तयार नसतो. तिघे भाऊ त्याला कसं बसं आतमध्ये घेऊन जातात. सुलवात्या आणि दत्ता हे दोघेही घराजवळ येतात आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागतात. यशदा विचारतो, बोला आता काय झालंय? तर नाना सांगतो, अरे तुला माहिती आहे का, त्या राजाने किती मोठा कांड केला आहे. त्याला त्या देशमानेंच्या घरी पाठवलं होतं ना, लग्न घरी. चंद्रकांत देशमाने, त्यांची पोरगी घेऊन पळालाय तो. हे ऐकून सुलवात्या, दत्ता, यशदा यांना जबर धक्का बसतो. धन्या आणि पाण्या मात्र खुश होतात आणि धन्या पाण्याला म्हणतो, पळाला? तर हा नाना त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो. धन्या विचारतो, पळाला? नाना चिडून म्हणतो, ए तुला चेष्टा वाटली काय? तो चंद्रकांत देशमाने काय माणूस आहे ना, तुम्हाला माहिती नाही आहे. अरे लय डेंजर माणूस आहे तो. जर राजा त्याच्या हाती लागला ना तर राजाला कापून फेकील तो, डायरेक्ट मारूनच टाकील. यशोदा खूप घाबरतो. तर पाण्या म्हणतो, काय बोलताय, आम्ही भाऊ आहोत ना राजाच्या मागं, आणि नाशकात काय पोलीस बिलीस नाही आहे का? तर हा नाना म्हणतो, अरे काय पोलिसांचं धरून बसला, तो माणूस किती डेंजर आहे ना, तुम्हाला माहिती नाही आहे. तो पोलिसांनासुद्धा घाबरत नाही. बाहेर सुलवात्या, दत्ता सगळं ऐकत असतात. आणि हा नाना म्हणतो, आता तुमच्या राजाचं काही खरं नाही. राजा जर त्या चंद्रकांत देशमानेच्या हाती लागला ना तर राजा गेलाच म्हणून समजा, एवढं लक्षात ठेवा. यशोदा खूप घाबरतो. आणि इकडे दत्ता हा सुलवात्याला म्हणतो, पाहिलं का सुले, पळून गेला तो राजा पोरीला घेऊन. मी तुला सांगितलं होतं ना, तेवढा एकच पोरगा आहे जो पोरगी पळून आणू शकतो, आणि त्याने शेवटी ते केलंच. तुझा शाप आता फेल जाणार. तर सुलवात्या म्हणते, नाही जाणार, त्याने फक्त पोरगी पळवली आहे, पोरीला अजून येथे घेऊन नाही आलाय ना. आणि एक जन्म काय, 100 जन्म मी या घराला बाईचा आशीर्वाद मिळू देणार नाही. तो या पोरीला घेऊन घरी कसा येतो ना ते मी पाहतेच. म्हणजे सुलवात्याचा कॉन्फिडन्स वेगळाच आहे. आणि इकडे अवनीच्या घरी विवानचे वडील आलेले असतात. अवनीची आई आणि स्वाती त्यांना भेटायला येतात. तर विवानचे वडील चिडून विचारतात, अवनी पळून गेली, हे काय ऐकतो मी? अवनीची आई म्हणते, शांत व्हा, शांत व्हा, आतमधील खोलीत चला. आणि ते विवानच्या वडिलांना आतल्या खोलीत घेऊन येतात. विवानचे बाबा या दोघींना जाब विचारतात, अवनी अशी कशी काय पळून जाऊ शकते? तुम्ही स्वतःच्या नावाचा नाही, कमीत कमी आमच्या नावाचा, आमच्या इज्जतीचा विचार तरी करायला हवा होता ना. आता यांना काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न अवनीच्या आईला आणि स्वातीला पडतो. इकडे राजा आणि अवनी स्वतःचा जीव मुठीत घेऊन धावत पळत असतात. अवनी म्हणते, अरे तू तर DR आहे ना, डेअरिंगबाज राजा, आता कशाला घाबरतोय? काहीतरी डेअरिंग दाखव.
तर राजा म्हणतो, अहो ते मी लहानपणी होतो, आता मोठा झाल्यावर माझ्या काही डेअरिंग राहिलेली नाही आहे. आणि हा टकलू हैवान पुन्हा पुन्हा राजावर वार करत असतो, कोयत्याची भीती दाखवत असतो. राजा गाडी जोरात पळवत असतो. कोणत्या घाटात आले काय माहीत, राजाची गाडी पुढे असते आणि या गुंडांची गाडी मागे असते. राजा आणि अवनी चांगलेच घाबरतात. राजा अवनीला म्हणतो, ठीक आहे, घाबरू नका, मी थोडा पॅनिक झालो होतो, घाबरू नका, मी तुम्हाला पुण्याला बरोबर पोहोचवतो. तर अवनी म्हणते, मी घाबरणार नाहीच आहे, कारण जास्तीत जास्त ते मला माझ्या घरी सोडतील, मला काही करणार नाही, पण तुला ते सोडणार नाही, येथेच मारून टाकतील. हे ऐकून राजाला जबर धक्का बसतो, तो खूप घाबरतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खतरनाक होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चंद्रकांतचे गुंड शेवटी राजा आणि अवनीच्या गाडीला चहूबाजूने घेरणार, त्यांची गाडी थांबवणार आणि सरप्राईज म्हणजे चक्क चंद्रकांतसुद्धा तेथे पोहोचेल. तो गाडीतून खाली उतरणार, त्याच्या हातात बंदूक असेल आणि तो राजावर बंदुकीचा निशाणा साधून म्हणेल, धनराज डांगट, तुझा खेळ संपला. मग आता चंद्रकांत खरंच राजावर गोळी चालवणार का? राजा आणि अवनीचं पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. राजा आणि अवनीवर जर गोळी चालवली तर राजाचा जीव जाणार का? आणि अवनी आणि राजाचं लग्न कसं होणार? दांगट परिवाराला बाईचा आशीर्वाद कसा मिळणार? तर फ्रेंड्स, हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.